लोकल डायनॅस्टीज किंवा एका वेगळ्या पद्धतीच्या छोट्या-छोट्या साम्राज्य आणि एक वेगळ्या घराण्यांचा इतिहास, वेगळ्या घराण्यांचा राजकीय घराण्यांचा संबंध ज्याच्याशी येतो, अशा काही गोष्टींची चर्चा करणं आजच्या लेक्चरमध्ये अपेक्षित आहे. त्याचं कारण असं आहे, की आपला जो कार्यकाळ आहे, हा जो काही विभाग आहे, तो विभाग समजून घेण्याचा. त्याचा कार्यकाळ आहे 200 BCE ते 300 CE. म्हणजे इसवी सन पूर्व 200 पासून ते इसवी सन 300 हा एक जो संपूर्ण ऐतिहासिक कालखंड आहे. या कालखंडाची चर्चा आपल्याला यामध्ये करणं अपेक्षित आहे, की ज्याचं प्रमुख शीर्षक आहे भारताचा इतिहास भाग 2. आतापर्यंत भाग 1 मध्ये जो काही समग्र पार्श्वभूमी या भाग 2 ची जी होती, ती थोडक्यात नमूद करतो आणि पुढचा जो आपला या आजचा विषय आहे, त्या संदर्भातली सुरुवात करतो. भाग 1 मध्ये किंवा आतापर्यंत म्हणजे खरं तर शुंग आणि कुशाण हे जे काही राजघराणे होते, यांचा इतिहास समजून घेण्याच्याही अगोदर आपल्याला प्रामुख्याने या ऐतिहासिक संदर्भामध्ये या पार्श्वभूमीवर, या भूभागावर जे मोठं साम्राज्य होतं, त्याचा कॉग्निझन्स किंवा त्याचा संदर्भ घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. त्याचं कारण एक महत्त्वाचं, की म्हणजे तो पहिलं असं साम्राज्य होतं, की ज्याला पहिलं युनिफॉर्म असं साम्राज्य म्हणता येईल, की ज्याने पहिल्यांदा एकीकृत असं एक मोठं भव्य साम्राज्य या भूभागावर होतं. विशेषतः ज्या भूभागाची आपण चर्चा करतोय, त्याला नॉर्थ वेस्टर्न रिजन्स किंवा उत्तर-पश्चिमी भूभाग असं म्हणतात, की जो आता वर्तमान भारताच्या उत्तर आणि पश्चिम या सीमारेषांच्या पलीकडे तो जातो. ओके. तर या सगळ्या प्रदेश आणि काही प्रमाणात दख्खन आणि अजून काही विशेषतः गुजरात, राजस्थान हे जे काही वर्तमान राज्य आहेत, या राज्यांच्या संदर्भातलं किंवा एवढं भव्य असं पसरलेलं जे मौर्य साम्राज्य होतं, तर ते पहिलं भारतातलं इंटिग्रेटेड युनिफॉर्म आणि मोठ्या भूभागाने व्यापलेलं असं ते साम्राज्य होतं. आणि या साम्राज्य लयाला गेल्याच्या नंतर आपल्याला वेगळ्या पद्धतीच्या राजघराण्यांचा, वेगळ्या पद्धतीच्या परकीय राजवंशांचा आणि वेगळ्या कुटुंबांच्या इतिहासाचा, कुटुंबांचा इतिहास यामध्ये आपल्याला समाविष्ट करणं अपेक्षित आहे. मौर्य साम्राज्य हे प्रचंड मोठं असल्याने किंवा पहिलं भारतातलं अत्यंत असं भव्य आणि इंटिग्रेटेड, की ज्याने मोठा भूभाग व्यापला असं साम्राज्य असल्यामुळे त्या तुलनेमध्ये ही जी काही साम्राज्य इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन पूर्व 300च्या कार्यकाळामध्ये अभ्यास विषय म्हणून येतात, ते अत्यंत मौर्य साम्राज्याच्या तुलनेत थोडी छोटी, परंतु त्यांनी काही मौलिक ऐतिहासिक योगदान आणि भरीव योगदान या भूभागाच्या संदर्भातल्या किंवा भारतीय इतिहासाच्या संदर्भात दिलेलं आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हा जो काळ आहे तो मौर्योत्तर काळ, मौर्य साम्राज्याच्या नंतर उदयास आलेला काळ म्हणून गणला जातो. त्यामुळे या मौर्योत्तर काळामध्ये ही जी काही विविध छोटी-छोटी साम्राज्य होती, छोटी-छोटी घराणी होती, राजवंश होते, की ज्यामध्ये उदाहरणार्थ शुंग घराणं होतं, कुशाण घराणं होतं. ओके. त्याचबरोबर काही बॅक्टेरिया या प्रदेशातून आलेले जे काही राजवंश होते, ज्यामध्ये ग्रीक होते, पर्शियन होते, हून होते, शक होते आणि यानंतर दुसरी जी काही लोकल घराणी आपल्याला ज्यामध्ये सातवाहन आहेत, जे दख्खन या प्रदेशामध्ये आहेत किंवा फार उत्तरेत दक्षिण भागामध्ये भारतीय दक्षिण भारतीय इतिहासाच्या संदर्भातले चोल आहेत, पांड्या आहेत, चेरा आहेत. ही अशी छोटी-छोटी साम्राज्य, की जे इंटिग्रेटेड मौर्यन साम्राज्याच्या तुलनेत बरीचशी विभक्त वाटतात. ओके. त्यामुळे याचा इतिहास समजून घेणं, याचे प्रमुख राजवंश ज्यांनी सुरू केले, त्याचे राजप्रमुख कोण होते? त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने काय ऐतिहासिक किंवा त्यांचा नेमका इतिहास काय होता, हे यामध्ये समजून घेणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि जसं या कालखंडाला आपण मौर्योत्तर कालखंड किंवा मौर्योत्तर राजघराण्यांचा इतिहास असं म्हणू शकतो. त्याचं कारण की हे घराणं शुंग घराणं किंवा ही जी काही घराणी आहेत, ती शुंग या घराण्यांपासून सुरू होतात. जसं मौर्य
हे जे काही साम्राज्य होतं त्याच्यामध्ये एक शेवटचा जो काही जर्क होता किंवा शेवटचा जो काय ते मौर्य साम्राज्य लयाला जाण्याचं एक तात्कालिक कारण होतं ते पुष्यमित्र शुंग या मौर्य साम्राज्याच्या अंतर्गतच काम करणाऱ्या एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याने केलेलं बंड किंवा महत्त्वाच्या अधिकाऱ्याने केलेलं मौर्याचा जो शेवटचा राजा होता त्याच्या विरोधातलं बंड होतं आणि ती राजव्यवस्था उलथवून किंवा त्याच्या विरोधात बंड पुकारून जो शेवटचा राजा होता बृहदत्त त्याचा खून झाला आणि त्यानंतर पुष्यमित्र शुंग या महत्त्वाच्या नायकानंतर शुंग घराण्याची स्थापना आपल्याला झालेली दिसून येते. तर पुष्यमित्राचा जो कार्यकाळ आहे पुष्यमित्र शुंग याचा कार्यकाळ सुद्धा या स्थित्यंतराचा जो काळ आहे म्हणजे इसवी सन पूर्व ते इसवी सन याच्यामध्ये जे स्थित्यंतरांचे जे काही शतकं घडत आहेत त्या शतकांमध्येच पुष्यमित्र शुंग यांचा इतिहास किंवा ज्यांनी शुंग घराण्याची सुरुवात केली तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जे वेगवेगळे जे काही रिजनल पॉवर्स किंवा ज्याला आपण प्रादेशिक सत्तांचा उदय झालेला आहे तो सुद्धा या मॉड्यूल्समध्ये या युनिट्समध्ये समजून घेणं अपेक्षित आहे की ज्यामध्ये खरं तर क्षत्रप घराणं आहे, ज्यामध्ये सातवाहन आहेत, ज्यामध्ये दक्षिणेतले काही राज्य आहेत. आपण समग्रपणे या सर्वांचा आढावा घेणं शक्य आहे की नाही माहीत नाही, पण प्रामुख्याने जे क्षत्रप ज्याला वेस्टर्न क्षत्रप किंवा पश्चिम क्षत्रप म्हणून सुद्धा गणलं जातं त्याचं आणि मौर्योत्तर कालखंडाचं सुद्धा एक नातं आहे. क्षत्रप हा याचा जो भौगोलिक प्रदेश आहे तो वर्तमानातल्या सौराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग हा जो काही प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये क्षत्रपांचे राज्य आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर इतरही अनेक उत्तरेतली छोटी छोटी राज्य किंवा राजवटी यांचा उदयांचा हा काळ मौर्योत्तर काळ म्हणून गणला जातो. खरं तर एक भव्य मोठं साम्राज्य जे मौर्य साम्राज्य म्हणून गणलं गेलं त्याच्यानंतर ही सगळी छोटी तुलनेने मौर्य कालखंडाच्या किंवा मौर्य साम्राज्याच्या तुलनेत छोटी असे राजघराणी आणि त्याचबरोबर काही परकीय राजघराणी म्हणजे विशेषतः इंडो ग्रीकच्या संदर्भामध्ये जी चर्चा करणं अपेक्षित आहे किंवा की जे बॅक्टेरियामधून आलेले होते ज्याचा म्हणजे इथल्या ज्या काही लोकल राजवटी आहेत स्थानिक राजवटी आहेत त्यातल्या काहींचा संबंध हा दक्षिण आशियाई प्रदेशांशी होता आणि त्या दक्षिण आशियाई प्रदेशातलं मध्य आशियाई प्रदेशातला जो काय बॅक्टेरिया हा प्रदेश होता की जो वर्तमानाच्या संदर्भात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उझबेकिस्तान या प्रदेशामध्ये हा प्रदेश तो असावा की जो बॅक्टेरिया तिथूनही काही राजवंश त्यांचं स्थलांतर किंवा त्यांचं आक्रमण या भारतभूमीच्या वर झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनीही इथे की जे शक, कुषाण, ग्रीक त्या ग्रीकांमधला एक महत्त्वाचा राजा जो होता तो मॅनेंदर पहिला की ज्याच्यामुळे खरं तर ग्रीकांचं ग्रीक या राजवटीचा उगमस्थान भारतामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. तर ही सगळी राजघराणी मौर्योत्तर कालखंडातली राजघराणी म्हणून ओळखली जातात. त्यामधलं पहिलं जे महत्त्वाचं युनिट आहे तर शुंग आणि कुषाण याचा इतिहास आपल्याला आजच्या या सगळ्या मॉड्यूल्समध्ये करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण या सगळ्या शुंग आणि कुषाण या राजघराण्यांचा अभ्यास करताना आपल्याला प्रामुख्याने काय काय कशा कशाची दखल घेणं अपेक्षित आहे. तर मूलतः हे जे काही मॉड्यूल आहे हे जे काही युनिट आहे याचं नेमकं उद्दिष्ट काय म्हणजे हा अभ्यास केल्यानंतर आपल्याला नेमकं कुठल्या गोष्टी अवगत होतील, कुठल्या गोष्टींची आपली समज डेव्हलप होईल म्हणजे ज्याला आपण उद्दिष्ट म्हणतो. तर शुंग आणि कुषाण घराणा समजून घेण्यापाठीमागचं आपलं उद्दिष्ट काय आहे त्याची चर्चा करणं आपल्याला अपेक्षित आहे. या शुंग आणि कुषाण घराण्याची जी पार्श्वभूमी आहे त्याची प्रस्तावना आपण समजून घेऊ की ज्याचा एक थोडका भाग मी सांगितलेलाच आहे की मौर्योत्तर कालखंडाचा किंवा मौर्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला शुंग आणि कुषाण घराणं समजून घेता येईल, राजघराणं समजून घेता येईल, त्यांची राज्यव्यवस्था समजून घेता येईल. त्याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या सामाजिक, आर्किटेक्चरल आणि भौगोलिक त्याचबरोबर काही धार्मिक ज्या काही गोष्टी अनुस्यूत आहेत ज्याची चर्चा होणं त्याची चर्चा आपण नक्कीच करू. त्याचबरोबर हा जो उत्तर पश्चिम भारत होता की ज्याला नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्स किंवा रिजन्स असं म्हणतात की हे एक इमर्जिंग असा भौगोलिक प्रदेश होता
कारण कुठलंही परकीय आक्रमण किंवा कुठलाही परकीय सत्ता संबंध किंवा सत्तेशी असलेला भारतीयांचा संबंध किंवा इथल्या स्थानिक घराण्याचा संबंध, त्याच्यामधलं पहिलं जे बेट आहे किंवा पहिला जो काही ठिकाण आहे तो किंवा पहिला जो रिजन लागतो तो उत्तर-पश्चिम भारताचाच रिजन लागतो. त्यामुळे हे उत्तर-पश्चिम भारत जो आहे तो असा किंवा तिथली जी राजघराणी होती ती अशी त्याने इथल्या भारताच्या त्या त्या तत्पूर्वीचा जो भारत होता, तत्पूर्वीचे जे काही भौगोलिक प्रदेश होते, राजव्यवस्था होत्या, त्यांच्यामध्ये एक योगदान दिलेलं आहे आणि स्वतःला इथल्या अ, भारताच्या संस्कृतीशी ते सम्मिलित झालेले आपल्याला दिसून येतात. तर त्यामुळे हा जो काही पश्चिम हा जो रिजन आहे, त्या रिजनचं महत्त्व एक उद्योन्मुख होणारा असा प्रादेशिक स्थान म्हणून या काळात गणलं गेलेलं आहे. आणि इथेच आपल्याला या सगळ्या राजघराण्यांचं वास्तव्य किंवा या सगळ्या राजवंशाचं वास्तव्य हळू-हळू झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला म्हणजे ही जी काही सेंट्रल एशिया किंवा बॅक्ट्रियामधून आलेली जी काही राजवंश होती, ते मूलतः पहिल्यांदा या भागात स्थावर झालेली आहे. ते काही डायरेक्ट किंवा प्रत्यक्षपणे दक्षिण भारत किंवा अन्य भूभागाकडे सरकलेली नाही. नंतर त्यांनी त्यांच्या राज्यव्यवस्थांचा किंवा साम्राज्याचा विस्तार म्हणून ते त्याचा प्रसार झाला असेल. परंतु सुरुवातीच्या काळात त्यांचं मूलतः भौगोलिक स्थान हे उत्तर-पश्चिम भारत असंच राहिलेलं आहे. त्यामुळे त्याचं जे महत्त्व या काळात वाढलेलं आहे, त्याची दखल इथे घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपण हा जो काही इतिहास जो रचलेला आहे, या विशिष्ट या कालखंडाचा इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 300 किंवा शुंग आणि कुषाण घराण्यांचं जे काही इतिहास आहे, त्याची नेमकी प्राथमिक संसाधनं, की ज्याच्यामुळे हा इतिहास रचला गेला, ज्याच्यामुळे हा इतिहास रचला जाऊ शकला, ती नेमकी काय आहेत, याची चर्चासुद्धा आपण करणं यामध्ये अपेक्षित आहे. शुंग हे नेमके कुठून आले, काय होते, त्याची पार्श्वभूमी काय होती आणि तेही कसे इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थांशी सम्मिलित झाले, याचा आढावा आपल्याला शुंग घराणा समजून घेताना होईल. त्याचबरोबर आपण शुंग हे ज्या राजघराण्याची चर्चा करताना त्यांनी भारतामध्ये किंवा त्यांनी या भूप्रदेशामध्ये केलेला राज्यविस्तार म्हणजे त्यांनी कोणकोणत्या प्रदेशांवर नियंत्रण मिळवलं होतं, त्याची तुलना आणि त्याचा अभ्यास आपण याच्यात करणार आहोत. त्याचबरोबर या शुंग राजघराण्याची जी काही प्रशासकीय रचना होती, म्हणजे कुठल्याही राजव्यवस्थेला चालवण्यासाठी एक प्रशासन लागतं. त्या प्रशासनांमध्ये काही पदनामं असतात. त्या प्रशासनांमध्ये एक उतरंड असते. त्या प्रशासनामध्ये एक संरचना असू शकते. तर नेमकी शुंग राजघराण्याच्या संदर्भातली प्रशासकीय संरचना काय होती? त्यांना मदत करणाऱ्या मंत्र्यांना काय-काय म्हटलं जात होतं? याचा दाखला आपण शुंगाची प्रशासकीय संरचना या शीर्षकाअंतर्गत त्याची चर्चा करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर शुंग राजघराणा स्थापित झाल्याच्या नंतर खरं तर शुंगाचा कार्यकाळ हा मर्यादित अर्थाने फार कमी होता. केवळ 10 राजे या शुंग राजघराण्याशी संबंधित होते. परंतु त्याने जवळ-जवळ 112 वर्ष मौर्यानंतर त्यांनी या भूभागाच्या संदर्भात राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे शुंगांनी या 112 वर्षामध्ये स्वतःच्या काही वास्तुशास्त्र आणि कला त्याची निर्मिती केली किंवा एवढ्या कमी स्पॅनमध्ये जी निर्मिती करता आली नाही, त्या ठिकाणी काही ठिकाणी विविध कलांना त्यांनी त्यांनी संरक्षण प्रदान केलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्या नेमक्या कला काय होत्या? त्या संदर्भातले वादविवादाचे मुद्दे काय होते? याची चर्चा आपण शुंग कला याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपण असं म्हणतोय, की या कालखंडामध्ये दक्षिण मध्य आशियातून बरेचसे राजवंश यांचं स्थलांतर इकडे झालेलं आहे. तर तो मुद्दा नीट समजून घेण्यासाठी इंडो ग्रीक रिलेशन्स जे आहेत, इंडो ग्रीक संबंध ज्याला आज आपण इंडो ग्रीक राजवंश म्हणून मानतो, त्याचा उदय आणि विकास आपण समजून घेणं याच्यामध्ये अपेक्षित आहे, की ज्यामध्ये मूलतः जो पहिला जो ग्रीक राजवंशचा माणूस होता तो होता मेनांदर फर्स्ट किंवा मेनांदर पहिला, की ज्याला भारताच्या वेगवेगळ्या ज्या मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत किंवा किंवा ज्या संहिता आहेत, विशेषतः पालीमधली संहिता, की ज्याच्यामध्ये त्याचा दाखला आढळतो, त्या संहितेचं नाव आहे मिलिंदपन्ह. ओके. मिलिंदपन्ह हे पाली टेक्स्ट जे आहे, त्याच्यामध्ये मिलिंद आणि भन्ते नागसेन यांच्यातला जो संवाद आहे,
त्या संवादातून भारताच्या संदर्भातले किंवा या भूभागाच्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टींवर प्रकाशझोत पडलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पहिला त्यानंतर आपल्याला इंडो इंडिक किंवा इंडो ग्रीक संबंधांचा एक घनिष्ठ असा वावर आपल्याला या उत्तर पश्चिम भारत भूभागाच्या संदर्भात दिसून येतो. तर त्याची चर्चा आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कुशाणा व्यतिरिक्त शक, हून आणि शक वगैरे जे काही राजघराणे होते ज्याला इंडो सिथियन असं म्हटलं जातं. त्यामुळे इंडो सिथियन, इंडो पर्शियन ह्या ज्या काही संकल्पना आहेत की ज्या कुठल्या तरी एका राजवंशाशी ज्याचा संबंध येतो किंवा कुठल्या तरी राजवंशीच्या दिशेने या संकल्पनाचा रोख आहे. तर त्या नेमक्या संकल्पना म्हणजे ग्रीकांच्या नंतर सिंथियन, इंडो सिंथियन किंवा इंडो पर्शियन या संकल्पनांचा वापर का केला गेला आणि नेमकी इंडो सिथियन सिथियन राजघराणी किंवा राजवंश कोणती होती आणि इंडो पार्थियन राजवंश हे कुणाला म्हटलं गेलं याची चर्चा करणं आपण अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचं की जे या युनिटचा जो दुसरा महत्त्वाचा भाग आहे ते कुशाणा राजघराणा समजून घेणं. त्यामुळे कुशाणांचे सुरुवातीचे दिवस, कुशाणांचाही त्यांनी त्यांचा झालेला प्रादेशिक विस्तार आणि त्या कुशाणांमधले जे काही महत्त्वाचे राजा होता विशेषतः कनिष्क पहिला. तर कनिष्क पहिला आणि कनिष्कांनी केलेला कार्यकाळ, त्याने केलेलं कार्य, त्याचबरोबर कनिष्कांचे असलेले उत्तराधिकारी ते कोण होते आणि त्यामुळे कुठल्या एका नव्या राजवंशाला सुरुवात झाली याचा सुद्धा सांगोपांग चर्चा आपल्याला या पॉईंट्समध्ये करण्याचं गरजेचं आहे. त्याचबरोबर धर्म नावाची जी काही संकल्पना होती ती या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी झाली आणि कुशाणांचं नेमकं धार्मिक धोरण कसं होतं, ते सर्वसमावेशक होतं, ते एकांगी होतं, ते एकारलेलं होतं, की ते आणखी काय होतं याची चर्चा आपल्याला यात करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कुशाणांनी अशा काही सँच्युरीज तयार केल्या की ज्या कुशाण सँच्युरीज ज्याला म्हटलं जातं खरं तर त्या विविध प्रदेशात ज्या कुशाणाच्या अंतर्गत येणारा जो प्रदेश होता त्या प्रदेशात त्या सगळ्या घडलेल्या असल्यामुळे याला कुशाण राजवंशाचे च्या सँच्युरीज म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर काही नवीन घटकांचा समावेश या निमित्ताने मध्य आशियातून आलेल्या सेंट्रल एशियन रिजन्समधून आलेल्या राजवंशाच्या वर्षामुळे काही नवीन घटकांचा सुद्धा उदय आपल्याला झालेला दिसून येतो आणि हे जे नवीन घटक आहे ते खरं तर भारतीय सांस्कृतिक परिप्रेक्षकामध्ये अत्यंत सम्मिलित झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर अशी काही घराणी होती की जी स्थानिक राजघराणी किंवा लोकल राजवंश असं ज्याला आपण म्हणू शकतो की ज्यांना राजशाहीचा वारसा नव्हता. त्यामुळे अशी गैरराजशाही शक्ती ज्या होत्या त्याचीही चर्चा करणं आपल्याला याच्यात अपेक्षित आहे. त्यामुळे हा जो पूर्ण स्पॅन आहे म्हणजे हा मौर्योत्तर काळाचा स्पॅन आहे किंवा हा मौर्योत्तर काळाचा काळ आहे की ज्यामध्ये आपण शक आणि कुशाण या राजघराण्यांचं महत्त्व आणि त्या राजघराण्यांमध्ये असलेले महत्त्वाचे राजे राजवाडे यांचा दाखला आपण घेणार आहोत. त्यामुळे हा मौर्य काळाच्या समाप्तीपासून खरं तर सुरू होतो आणि 300 शतकापर्यंत हा थांबतो. त्यामुळे हे जे काही करिक्युलर आहे, हे जे काही करिक्युलम आहे, हा जो काही अभ्यासक्रम आहे, युनिट 1 आणि युनिट 2 याच्यामध्ये एक जे उद्दिष्ट सेट केलेलं आहे ते हे की मौर्य काळाच्या समाप्तीपासून ते 300 वर्षापर्यंतचा किंवा 300 इसवी सन 300 पर्यंतचा हा जो कार्यकाळ आहे, त्या संदर्भातली ऐतिहासिक जाणीव आणि त्या संदर्भातली इतिहास हा आपल्याला नीटपणे समजून घेता येईल. पण त्याचा जो मूलतः फोकस किंवा केंद्र त्याचं असेल या काळात घडत असलेल्या भारतातील राजकीय घटनांवर प्रकाशझोत टाकणं असं एक महत्त्वाचं उद्दिष्ट या मौर्योत्तर काळाला समजून घेताना ठरवलेलं आहे. त्याचबरोबर जे काही दक्षिण मध्य सेंट्रल एशियन रिजन्समधून विशेषतः बॅक्टेरिया हा जो काही रिजन आहे त्या रिजनमधून आलेले जे काही समूह होते, राजवंश होते, त्याला खरं तर या काळामध्ये म्हणजे तत्कालीन काळामध्ये परदेशी किंवा विदेशी घटक म्हणून गणलं गेलेलं आहे. त्यामुळे त्या विदेशी घटकांचं भारतीयांच्या मुख्य प्रवाहात कशाप्रकारे सामिलीकरण झालं याचा सुद्धा इतिहास समजून घेणं हे एक अपेक्षित उद्दिष्ट या मॉड्यूलचं या युनिटचं राहिलेलं आहे. आणि हळूहळू हे जे काही विदेशी घटक आहेत ते भारतीय समाज म्हणून कसे नावारूपाला आले सामिलीकरणानंतरच्या प्रक्रियेनंतर आणि त्याने एक भारतीय समाज की जो
हा विविध वंशांचा, राजवंशांचा, समूहांचा आणि संस्थांचा बनलेला आहे. याची जाणीव आपल्याला याच्यातून होईल आणि भारताची जडणघडण किंवा भारताच्या योगदानामध्ये खरं तर या सगळ्या विदेशी घटकांच्या संमिलनीकरणाचा इतिहास सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्याच्यामुळे हा सगळा भूप्रदेश किंवा हा सगळा जो भौगोलिक पट्टा आहे, तो बहुसांस्कृतिक म्हणून गणला गेला. त्याचबरोबर आपण ही जी काही सेंट्रल एशियन रिजन्स किंवा मध्य दक्षिण सेंट्रल एशियन मध्य दक्षिण प्रांतातून आलेली जागतिक प्रांतातून आलेली जी काय राजवंश आणि राजघराणी होती, त्यांच्यावर कुठल्या धर्मसंस्थांचा, धर्मविचारांचा पगडा होता आणि त्यांचा झुकाव किंवा त्यांचं कल हा नेमक्या कुठल्या धर्मव्यवस्थेकडे किंवा कुठल्या धार्मिक प्रभावाकडे होता, याचा सुद्धा आढावा घेणं आपल्याला किंवा हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट यामध्ये उपस्थित आहे. त्यामुळं ढोबळमानाने इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 300 दरम्यानचा भारत स्थानिक संदर्भासहित विशेषतः कुशाण आणि शक या 2 संदर्भासहित समजून घेणं असं या युनिटचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाची उद्दिष्ट हे लेक्चर किंवा हा अभ्यासक्रम समजून घेताना त्या उद्दिष्टाची अंमलबजावणी होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. त्यामुळे या सगळ्या शुंग घराण्यांचा आणि कुशाण घराण्यांचा किंवा ज्याला मौर्योत्तर राजवंश म्हटलं गेलेलं आहे, याचा परिचय किंवा याचा परिचय करून घेताना आपल्याला इसवी सन पूर्व 200 पासून सुरू झालेला जो पतन आहे मौर्य साम्राज्याचं, त्याच्यावर केंद्र किंवा त्याच्यावर आपलं लक्ष वेधणं गरजेचं आहे. कारण 1187 BC म्हणजे इसवी सन पूर्व 187 मौर्य साम्राज्याचं किंवा मौर्य राजवटीचं पतन आपल्याला झालेलं दिसतं. त्या पतनांमध्ये सम्राट अशोकानंतर जे नवीन मौर्य राजे आले किंवा नंतरचे जे सगळे मौर्य राज्य आले, ते सम्राट अशोक, बिंदुसार आणि अगोदरचे जे काही बलशाली राजे होते, त्यांच्या तुलनेत ते कमकुवत निघाले. हे जसं एक महत्त्वाचं कारण होतं, त्याचबरोबर या पतनामध्ये जशी आपण थोडक्यात चर्चा अगोदर केली, या मौर्य काळामध्ये जो शेवटचा मौर्य वंशात राजा होता शेवटचा, त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये, त्याच्या काउन्सिल्समध्ये मंत्रिपरिषद जसं आपण त्याला मराठी म्हणू शकतो, त्या मंत्रिपरिषदेमध्ये जो एक महत्त्वाचा अधिकारी काम करत होता, की जो वंशाने किंवा त्याच्या त्याचा सामाजिक जे काय प्रदेश होता, लोकेशन होतं, त्यानुसार तो ब्राह्मण होता. ओके. त्यामुळे तो हा पुष्यमित्र शुंग असा होता, की ज्याने शेवटचा मौर्य राजा जो होता त्याला मारण्यामध्ये यांचं कारस्थान आपल्याला दिसून येतं. आणि तिथून 187 BC इसवी सन पूर्व 187 मौर्य राजवटीचं पतन झालेलं, ऱ्हास झालेला आणि ती समाप्त झालेली आपल्याला दिसून येतो आणि एका वेगळ्या घराण्याचा, की ज्याला आपण शुंग घराणं म्हणतो, त्याचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या उपखंडामध्ये, भारतीय उपखंडामध्ये अनेक शक्तींचा उदय या कार्यकाळामध्ये झाला, की ज्याचे आपण नामोल्लेख केले. क्षत्रप आहेत, सातवाहन आहेत, चेर आहेत, चोल आहेत, पंड्या आहेत, ओके, शक आहेत, ग्रीक आहेत, हुन आहेत, नंतर कण्व आहेत, ओके, कुशाण आहेत. ही सगळी जी काही राजवंश आहेत, ही सगळी जी काही राजघराणी आहेत, याचं वर्गीकरण आपण मौर्योत्तर काळातले राजवंश म्हणून करू शकतो, ओके, किंवा केलं पाहिजे. त्यामुळे हा सगळा जो काय पट आहे इतिहासाचा, विशेषतः मौर्य काळानंतरचा, मौर्य साम्राज्याच्या पतनानंतरचा, तर हा मौर्योत्तर काळ म्हणून गणला गेलेला आपल्याला दिसून येतो. हे इथली जी काही स्थानिक राजवटी होत्या, स्थानिक जे काही राजवंश होते, त्यांचा आपल्याला घनिष्ठ संबंध मध्य आशियाशी दिसून येतो आणि तो मध्य आशियाशी असलेला संबंध सांस्कृतिक प्रमाणामध्ये जास्त आहे. त्यामुळे त्याला सांस्कृतिक सक्रिय संबंध या राजवटीचा असा होता. त्याचे एक अंतर्गत काही कारणं असली तर 2-3 जागतिक कारणं सुद्धा होती. कारण हे जे काही वंश होते, की जे बॅक्ट्रिया रिजनमध्ये, मध्य आशियाई रिजनमध्ये किंवा मध्य आशियाई प्रदेशामध्ये होते, त्यांचं मूलतः जो कल किंवा ओढा होता, तो खरं तर चीन आणि इतर प्रांतामध्ये होता. कारण त्या काळामध्ये भारत, चीन आणि हा जो काही मध्य आशिया होता,
तो सिल्क रूट ज्याला म्हटलं जातं, की सिल्क व्यापारी रस्ता असं आपण त्याचं सोपं भाषांतर करूया. त्यामुळे तो सिल्क रूट जो होता त्याने जोडला गेलेला होता आणि बराचसा जो मायग्रेशन किंवा या काळातलं मध्य आशियातले जे काही राजवटी राजवंश आहेत त्याचं स्थलांतर चीनमध्ये होतं. परंतु चीनमध्ये कुठल्या का कारणाने अशा पद्धतीच्या स्थलांतरांवर प्रबंध यायला लागले. ओके. त्यामुळे हे जे काही भटक्या जमाती होत्या मध्य आशियाई प्रांतातल्या, की जे इथल्या उत्तर-पश्चिम भारतातल्या ज्या राजवटी होत्या त्याच्या संपर्कात होत्या. तर त्यांनी चीनमध्ये जाण्याच्या ऐवजी भारताच्या या भूभागामध्ये स्थलांतर करण्याचं योजलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु ते प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी या सगळ्या मध्य आशियाई राजवटीशी या उत्तर-पश्चिम प्रदेशातल्या राजवटींचा असलेला घनिष्ठ संबंध, घनिष्ठ सांस्कृतिक संबंधांमध्ये मुळे शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे जे काही नंतर मध्य आशियातून आलेले घटक होते, ते भारतीय समाजात पसरलेले परकीय घटक म्हणून सुरुवातीला नावारूपाला आले, की सुरुवातीला ओळखले गेले आणि नंतर त्यांचं एक सांस्कृतिक सम्मिलीकरण आपल्याला झालेलं दिसून येतं. त्यामुळे उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारतातील प्रादेशिक शक्तींच्या उदयाने खरं तर या मध्य आशियाई राजवटीचा या प्रदेशात उघड केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पहिल्यांदा शुंग घराणं हे जे उत्तर-पश्चिम भारत होतं त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा उगम होत होता, तर यांचा संबंध या उत्तर-पश्चिम भारतातल्या ज्या काही राजवटी होत्या, त्याचा संबंध खरं तर मध्य आशिया म्हणजे प्रामुख्याने त्यांचा संबंध इराणशी होता, त्यांचा संबंध अफगाणिस्तानचा होता आणि त्यांचा संबंध मध्य आशियाशी सुद्धा होता. आणि हा संबंध अत्यंत घनिष्ठ आणि सक्रिय असा होता. कारण एक होता सिल्क रूट किंवा ज्याला आपण सिल्क रूटच म्हणूया आणि दुसरा जो होता याच्याशी असलेले व्यापारी संबंध आणि याचं असलेलं जे भौगोलिक स्थान आहे, की जे इराण आणि अफगाणिस्तानच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची भूमिका या प्रदेशाचं, की ज्याला चोक पॉइंट असं म्हणतात. तर तसं एक महत्त्वाचं भौगोलिक वैशिष्ट्य भारत आणि मध्य आशिया, इराण आणि अफगाणिस्तानचं यांचं राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक घनिष्ठ संबंध आणि सांस्कृतिक संपर्क होते आणि त्या संपर्कांमुळे या प्रदेशातल्या विशेषतः इराण, अफगाणिस्तान, मध्य आशिया या प्रदेशातल्या ज्या काही भटक्या जमाती आहेत, ज्याला आपण पार्थियन म्हणू, ज्याला आपण सिथियन या नावाने ओळखलं गेलं. काही शक आहेत, काही हूण आहेत, काही तुर्क आहेत इत्यादी या ज्या काही भटक्या जमाती आहेत, त्यांचं उत्तर-पश्चिम भारतामध्ये आक्रमण, काही बाबतीत आगमन, काही ठिकाणी आक्रमण आणि काही ठिकाणी संघर्ष याद्वारे झालेले आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आगमन हे काय फारच स्मूथ किंवा स्वागतार्ह असं नव्हतं. कारण तिथले जे काही लोकल रूलर्स होते, त्यांचा प्रतिकार या सगळ्या भटक्या जमातींना त्या प्रतिकाराला सामोरं जावं लागलं. परंतु ही जी काही वाट आहे, म्हणजे या भटक्या जमातींचा प्रवेश या भूभागामध्ये होण्याची जी वाट आहे, ती पहिल्यांदा अगोदरच्या ज्या काही यशस्वी मोहिमा आर्चिमेडीज आणि अलेक्झांडरने केलेल्या होत्या. त्याच्यामुळे खरं तर हे रस्ते इतर वंशाच्या किंवा भटक्या जमातींना ते मोकळे झालेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे उत्तर-पश्चिम हा जो प्रदेश होता, तो सलग कुठल्या ना कुठल्या मोहिमांनीच चर्चेला जात होता. आणि ज्या 2 महत्त्वाची आक्रमणं किंवा 2 महत्त्वाची जे इन्व्हेजन्स झालेली आहेत, ते या सगळ्यांचे एकदम सबळ किंवा एकदम ठळक असे पुरावे आहेत, की हा उत्तर-पश्चिम भूप्रदेश जो होता, तो कशा पद्धतीने या मोहिमांनी ग्रस्त झालेला होता. एक होतं अॅचिमेडियन आक्रमण, की ज्याने एक मोठा सेटबॅक किंवा एक मोठ्या पद्धतीचं आक्रमण या उत्तर-पश्चिम भूभागाच्या, भारतीय भूभागाच्या संदर्भात आज घडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि दुसरं होतं अलेक्झांडर. या 2 अत्यंत नामांकित आणि बऱ्याचशा चर्चेला गेलेल्या. त्यामुळे खरं तर या मोहिमांनी अलेक्झांडर अॅचिमेडियन या मोहिमांनी इतर ज्या जमाती होत्या त्यांचा इकडे येण्याला एक वेगळ्या पद्धतीची वाट मोकळी करून दिलेली दिसून येते. त्यामुळे ह्या ज्या जमाती जसं की सिथियन, शक, हूण, तुर्क इत्यादी आहेत. त्याचबरोबर यांना काही स्थानिक नावांनिशी सुद्धा ओळखलं गेलं. तर त्यामध्ये जे ग्रीक आले, ते ग्रीक भारतामध्ये यवन या नावाने ओळखले जातात. सिथियन जे आले, त्यांना शक म्हणून ओळखलं जातं. पार्थियन जे आले, त्याला
पहलव म्हणून त्याचा नामोल्लेख केला जातो. त्यामुळे ग्रीक, सिथियन, पार्थियन याला भारतीय प्रेक्षकांमध्ये यवन, शक आणि पहलव अशा नावांची ओळख मिळाली. त्यामुळे या कॉन्टेक्स्टमध्येच किंवा या संदर्भामध्येच कुशाण जो काही समुदाय आहे, कुशाण जे काही राजघराणे की जे काही राजवंश आहे, त्याचा सुद्धा उदय आपल्याला झालेला दिसून येतो. या सिथियन, शक, हून यांच्या मागोमाग त्या जमातीचा भाग कुशाण राजवंश होता. ही जमात जी होती ती सुरुवातीला एकत्र अशी काही नव्हती. त्या वेगवेगळ्या त्याची 5 कुळं होती. ओके. युएन जमातीची वेगवेगळी 5 कुळं होती. त्या 5 कुळांपैकी एक कुळ हे यांनी ग्रीक, सिथियन, पार्थियन यांचं अनुसरण आपल्याला केलेलं दिसतंय आणि त्यांनी सुद्धा एक स्थलांतर किंवा त्यांनी सुद्धा या भूप्रदेशामध्ये येण्याचं योजलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या उत्तर पश्चिम भारतामध्ये जे काही उदयोन्मुख राजवंश होते आणि जे काय मध्य आशियामधून आलेले जे काही राजवंश होते, या सगळ्यांमधले प्रमुख राजवंश जे होते ते होते शुंग, इंडो ग्रीक, शक, पार्थियन आणि कुशाण. ओके. आणि सिथियन की ज्याला आपण शक या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे हा इतिहास समजून घेण्यामध्ये कुठल्या महत्त्वाचे ऐतिहासिक साधनं किंवा स्त्रोतांनी भर घातलेली आहे, तर जे पतंजली यांचं महाभाष्य की जे एक मोलाची भर घालतं मौर्योत्तर काळ समजून घेण्यामध्ये. त्याचबरोबर दिव्यवदन जे आहे, दिव्यवदन आणि पुराण, दिव्यवदन पुराण हे दिव्यवदन जे आहे ते आपल्याला शुंग राज्यसत्तेबद्दल, शुंग राजवटीबद्दल त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या घटनांवर, घटितांवर आणि काही व्यक्तिरेखांवर दिव्यवदन प्रकाश टाकतं. त्यामुळे दिव्यवदन हा सुद्धा तत्कालिक साक्षीदार या इतिहासाचा राहिलेला आहे की ज्याच्यामुळे आपल्याला मौर्योत्तर कालखंडाचा इतिहास रचणं सोपं गेलं. त्याचबरोबर भारतीय साहित्याचा जनक आपण ज्याला म्हणू शकतो किंवा ज्यांनी पहिल्यांदा साहित्य एका वेगळ्या उच्च पातळीवर घेऊन गेला असा कालिदास. खरं तर तो त्याच्या साहित्यिक अभिव्यक्तीसाठी नावाजला गेला, नावारूपाला आला. त्याचंच एक महत्त्वाचं जे काही नाटक होतं की ज्याचं नाव होतं मल्लिकाग्निमित्र. ते मल्लिकाग्निमित्र सुद्धा या काळाच्या संदर्भात महत्त्वाचा प्रकाश टाकतं आणि इनफॅक्ट हे कालिदासाचं हे जे नाटक आहे त्याचा कार्यकाळ सुद्धा हाच आहे की जो कार्यकाळ आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. त्या कालिदासाचं मल्लिकाग्निमित्र या नाटकामध्ये शुंग राजघराण्यांनी या यवनांचा कसा बिमोड केला याचे बरेचसे दाखले आपल्याला मल्लिकाग्निमित्रमध्ये दिसतात. त्यामुळे पुष्यमित्र शुंग आणि शुंग घराण्यातले इतर जे काही राजे होते ते कसे यवनांच्या विरोधात होते, परकीयांच्या विरोधात होते, ग्रीकांच्या विरोधात होते. त्यामुळे मूलतः तो जो काही विरोध होता तो एका वेगळ्या पद्धतीच्या सशस्त्र संघर्षामध्ये सुद्धा त्याचं रूपांतर आपल्याला झालेलं दिसून येतं आणि त्याचे दाखले आपल्याला या कालिदासाच्या नाटकामध्ये दिसतात. त्याचबरोबर काही यशोगाथा सुद्धा, यशोगाथा ह्या इतर जो रायव्हल ग्रुप्स आहेत किंवा जे दुसरे ग्रुप्स आहेत ते म्हणजे यवन किंवा ग्रीक हे कसे हरले किंवा शुंगाने त्यांना कसं हरवलं अशा पद्धतीची वर्णनं आपल्याला कालिदासाच्या या नाटकामध्ये दिसतात. त्यामुळे पतंजलीचं महाभाष्य, दिव्यवदन, पुराण, मल्लिकाग्निमित्र, हर्षचरित्राचं महत्त्वाचं बाणभट्ट. खरं तर बाणभट्ट हा राजदरबारी लेखक आणि कवी होता की ज्याने हर्ष या राजाचं चरित्र लिहिण्याचं योजलं की म्हणजे त्या काळातलं हे खरं तर कमिशन रिसर्च किंवा कमिशन हिस्ट्री रायटिंग असं आपण म्हणू शकतो. खरं तर अशा बाणभट्टासारखे जे काही राजकवी होते किंवा दरबारी कवी होते त्याचं मुख्य कामच की त्या राजाची प्रशंसा करणे, त्या राजाच्या नोंदी ठेवणं असं होतं. त्यामुळे बाणभट्टाने हर्षचरित म्हणजे हर्षवर्धन या राजाचं चरित्र आपल्याला लिहिलेलं आहे की ते एक महत्त्वाचा स्रोत म्हणून आपण त्यांना त्याची गणना करू शकतो. या महत्त्वाच्या ऐतिहासिक साधनांबरोबरच आपल्याला इतर ज्या काही महत्त्वाच्या संहिता आहेत की ज्याला त्याच्यामधूनही विविध माहिती पुष्यमित्र शुंग, कुशाण, शुंग इत्यादी राजघराण्यांबद्दल मिळते. त्यामध्ये गार्गी संहिता आहे. त्या गार्गी संहितेमधली बरीचशी माहिती आपल्याला या घराण्यांचा इतिहास समजून घेण्यामध्ये मोलाची भर पडते. त्याचबरोबर काही शिलालेख आहे की जे खरं तर अत्यंत ऑथेंटिक सोर्स ऑफ हिस्ट्री किंवा इतिहासाचं अत्यंत मोलाचं, महत्त्वाचं आणि विश्वसनीय असं साधन मानलं जातं. कारण ते आर्किओलॉजिकल रिमेन्सचा किंवा ते पुरातत्वीय घटनांची साक्ष पटवून देतं. त्यामुळे शिलालेख हे अत्यंत महत्त्वाचे
साधनं गणली जातात. त्यामुळे अयोध्या, विदिशा आणि भरहूत येथील जे काही शिलालेख आहे ते सुद्धा मौर्योत्तर कालखंडावर एक महत्त्वाचा प्रकाश टाकतो. त्याचबरोबर उत्तर भारतातल्या कुटुंबांनी जपलेले जे काही रेकॉर्ड्स होते किंवा त्यांच्यामध्ये असलेले छोट्या-छोट्या लढायांचे जे काही संदर्भ, तर त्या कुटुंबांच्या इतिहासामध्ये आणि त्यांनी जतन केलेल्या काही डॉक्युमेंटेशन किंवा दस्तऐवजीकरणामधून आपल्याला मिळतात. त्याचबरोबर पाली हे जे काही महत्त्वाची भाषा होती प्राचीन भारत समजून घेताना, तर त्यामध्ये एक संस्कृत होती, पाली होती आणि आगम किंवा जैनांची जी काही भाषा होती उत्तर भारताच्या संदर्भामध्ये. दक्षिणेत जर आपण गेलो तर दक्षिणेमध्ये संगम साहित्यामध्ये प्रसंगलेली भाषा ही पूर्णतः वेगळी, म्हणजे काही ठिकाणी कन्नड, काही ठिकाणी तामिळ, काही ठिकाणी मल्याळम, अशा विविध दक्षिण भारतीय भाषांनी सुद्धा वेगळ्या बोलाची भर टाकली. परंतु पाली भाषेतला जो काही मिलिंदपद आहे की ज्याचं भाषांतर आपण मिलिंदचे प्रश्न, खरं तर हा सम्राट मिलिंद की जो असं म्हटलं जातं की ज्याने नंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध मोनॅस्ट्रीज, मठ आणि इतर ज्या काही बौद्ध प्रसाराच्या ज्या काही साधनं होती त्याला एक राजश्रय दिल्याचं दिसतं आपल्याला. त्यामुळे त्याने लिहिली त्याच्यावर त्याच्या आणि नागसेन या भरतीचा मधला जो काय संवाद आहे तो मिलिंद प्रश्न या नावाने ओळखला घेतात. ही अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक साधनं आहेत की जी आपल्याला मौर्योत्तर कालखंड समजून घेण्याला प्रचंड मदत करतात. त्यामुळे या सिरीजमधलं किंवा या क्रमामध्ये आपलं जे पहिलं राजघराणं आहे ते शुंग राजघराणं आहे की ज्याचा थोडक्यात पार्श्वभूमी आपण सांगितली की मौर्य साम्राज्याच्या पतनाला तत्कालिक पुष्यमित्र शुंग याचे सुद्धा हातभार लागलेले आहेत. कारण त्याच्यामध्ये जो खून झाला मौर्य राजघराण्याचा शेवटचा जो राजा होता सम्राट बृहदत्त, याच्या खुनानंतर किंवा याच्या मृत्यूनंतर पुष्यमित्र शुंग हा राजगादीवर बसला आणि त्यानंतर खरं तर शुंग राजघराण्याची वाटचाल सुरू झालेली दिसून येते की जी जवळजवळ शुंग हे राजघराणे 112 वर्ष टिकलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 112 वर्षांमध्ये जवळजवळ 10 राजे या शुंग राजवंशाचे होते की ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा स्वतःचा विचार की जो मौर्य कालखंडामध्ये दाबला गेलेला होता तो पुन्हा नव्याने त्याला पुनर्संजीवनी मिळवण्याचं दृष्टीने पुष्यमित्र शुंग आणि शुंग राजघराण्याने काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे जे महत्त्वाचं स्त्रोत किंवा साधन आपण बघितलं ज्याचं नाव होतं दिव्यवदन, तर या दिव्यवदनानुसार खरं तर पुष्यमित्र शुंग हे बौद्ध मठांचा नाश करणारा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर या सगळ्या संदर्भातच इतर ज्या आख्यायिका आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत की बौद्ध मठांचा नाश करणारा, त्याचबरोबर असंही एक म्हटलं गेलं की त्याने प्रत्येक भिक्षू ला मारण्यासाठी किंवा त्याचं मुंडकं छाटण्यासाठी 100 दिनार अशा पद्धतीचं बक्षीस शुंग राजघराण्यामध्ये ठेवलं जातं. मूलतः इन नटशेलमध्ये हे जे शुंग राजघराणं आहे ते बौद्ध आणि ज्याला मौर्य साम्राज्यातल्या सम्राट अशोकाने राजश्रय दिला होता त्या सगळ्यांच्या विरोधात होतं. त्याचं एक महत्त्वाचं कारण की मौर्यांच्या विशेषतः सम्राट अशोक मौर्य कालखंडामध्ये 2 महत्त्वाच्या घटना घडतात म्हणजे धार्मिक परिप्रेक्षाच्या दृष्टीने. एक तर उत्तर वैदिक काळामध्ये ज्या काही रूढी, परंपरा आणि संस्कार उभे राहिले की जे खरं तर प्रॉब्लेमॅटिक होते जे किंवा त्याचा त्रास त्या समाज व्यवस्थेमध्ये होता. तर त्याच्या विरोधात एक सांस्कृतिक आवाज म्हणून सम्राट अशोकाने बुद्ध धर्माला एक राजश्रय दिला आणि बुद्ध धर्माला जवळ केलं किंवा बौद्ध धर्माला जवळ केलं. त्याचे जे वडील होते किंवा बिंदुसार वगैरे हे जे होते ते नंतर हळूहळू त्याच्या शेवटच्या काळामध्ये जैन संप्रदायाकडे वळले. त्यामुळे मौर्य साम्राज्यामध्ये जैनांना आणि बौद्धांना एक वेगळा राजश्रय मिळाला जे पुष्यमित्र शुंग या कार्यकाळामध्ये तो सगळा रोल रिव्हर्सल ते सगळं चक्र उलटं फिरलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या संदर्भातला ऐतिहासिक दाखले काय आहेत तर विशेषतः शुंग घराण्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला बृहदारण्यक उपनिषद यामध्ये सुद्धा बघायला वाचायला मिळते. कारण या बृहदारण्यक उपनिषदांमध्ये एक शिक्षकाचं चित्रण केलेलं आहे की ज्याचं नाव आहे शुंगीपुत्र. तर हा जो शुंगीपुत्र आहे खरं तर या शुंग राजवंशाशी त्याचा घनिष्ठ संबंध दिसतो आणि याचा दाखला आपल्याला बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा दिसतो. दिव्यवदन हा खरं तर बौद्ध धर्माचा एक बौद्ध दाखला आहे, साधन आहे की ज्यामध्ये
शुंग डायनस्टी किंवा शुंग राजवट ही बौद्धांचा नाश करणारा, बौद्ध मतांचा नाश करणारा म्हणून ओळखली गेली. बृहदारण्यक उपनिषदामध्ये त्या शिक्षकाचा विचार केला गेला. पाणिनीच्या म्हणण्यानुसार हे जे काही शुंग होते ते त्याचं गोत्र हे भारद्वाज होतं. त्यामुळे ते भारद्वाज गोत्रातले शुंग असे होते असं पाणिनीचं म्हणणं. दुसरं एक जे महत्त्वाचं ड्रामा किंवा नाटक कालिदासाचं होतं की ज्याचं नाव होतं मल्लिकाग्निमित्र. त्याच्यानुसार जो पुष्यमित्राचा मुलगा होता ज्याचं नाव होतं अग्निमित्र, तो बैबिका कुलाशी संबंधित होता. हे कालिदासाच्या मल्लिकाग्निमित्र या ग्रंथानुसारचा दाखला. त्याचबरोबर जे बौधायन श्रौत सूत्र होतं त्यानुसार खरं तर जर समजा बैबिकी कुलाचा संदर्भ निघाला तर बौधायन श्रौत सूत्रानुसार कश्यपाच्या भूमिकेत हे बैबिका कुल होतं. म्हणजे कश्यप जे होते या काळातले ते बैबिकान वंशाचे होते. त्यामुळे इथे काही डिपार्चर आपल्याला कालिदास आणि बौधायन श्रौत सूत्रामध्ये दिसतं. परंतु नक्षलमध्ये जर बघायचं तर हे सगळा म्हणजे या सगळ्यांचा भर किंवा हे सगळे संदर्भ आपल्याला सांगतात की शुंग राजवंश हा एक 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 ब्राह्मण राजवंश म्हणून उदयाला आलेला आहे, विशेषतः सम्राट अशोकानंतर किंवा मौर्योत्तर काळामध्ये, की ज्याचीच वाटचाल ज्या मौर्य साम्राज्याने ज्या ज्या गोष्टीला राजाश्रय दिला तो काढून घेऊन हळूहळू ब्राह्मणी सनातनवादाकडे या शुंग राजघराण्याची वाटचाल सुरू झाली होती. आणि त्या परिप्रेक्षकामधूनच दिव्यवदनचा दाखला किंवा बौद्धांचा नाश करणारा, बौद्ध मठांचा नाश करणारा वगैरे वगैरे असा पुष्यमित्र शुंगांचे उल्लेख आपल्याला दिसतात किंवा शुंग राजघराण्याच्या संदर्भात दिसतात. त्याचबरोबर पहिला जो राजा होता की ज्याने या शुंग राजवंशाची स्थापना केली तो होता पुष्यमित्र शुंग. आणि या कॉन्टॅक्समधले शेवटचा जो राजा होता शुंग राजघराण्याचा तो होता देवहूती. या हे जे दोन राजे होते पुष्यमित्र शुंग आणि देवहूती यांच्या दरम्यानच्या काळात शुंग राजघराण्याने जवळजवळ 112 वर्ष या प्रदेशांवर राज्यविस्तार केलेले दिसून येतात. त्यावेळी यांचं प्रादेशिक नियंत्रण या पुष्यमित्र शुंगांच्या नेतृत्वात कुठे कुठे होतं तर ज्याला आज आपण गंगा यमुनेचं खोरं म्हणून ओळखलं जातं ते त्या गंगा जे मैदान आहे, मध्यगंगेचं जे मैदान आहे ते जे गंगेतलं वरचं खोरं आहे ते तो प्रदेश, पूर्वेकडचा जो माळवा प्रदेश आहे तो प्रदेश आणि पंजाब आणि जालंधर हा जो भूपट्टा आहे तो प्रदेश हा खरं तर पुष्यमित्र शुंगाच्या अखत्यारीत होता की शुंग राजवटीच्या अखत्यारीत होता. पंजाब आणि जालंधरचा जो संदर्भ आहे तो आपल्याला दिव्यवदन या स्त्रोतांमध्ये आणि तारनाथ हा जो काही महत्त्वाचा स्त्रोत आहे त्या स्त्रोतांमधून ही माहिती मिळते. त्यामुळे पुन्हा जो काय उत्तर पश्चिम प्रदेश आहे की ज्याला वर्तमानाच्या संदर्भात उत्तर भारतीय प्रदेश आहे त्या प्रदेशांमध्येच हे शुंग घराणं प्रबळ असलेलं किंवा त्याचा प्रसार झालेला किंवा त्याचं एक प्रादेशिक नियंत्रण असलेलं आपण दिसू शकतो. तर या शुंग राज्यघराण्याची प्रशासकीय व्यवस्था कशी होती तर विविध जे काही स्त्रोत आहेत त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार मंत्री आणि नोकरशहा या राजघराण्यामध्ये किंवा या राजव्यवस्थेमध्ये होते की जे प्रशासक अधिकारी म्हणून गणले गेले आणि यांच्या मंत्री परिषदा होत्या. नोकरशहांची एक वेगळी परिषद होती. त्यामुळे मंत्री परिषद हे राजाला मदत करण्यासाठी वेगळे असायचे. परंतु हे जे काही साम्राज्य होतं शुंग राजघराण्याचं किंवा राजवट होती ती विविध प्रांतांमध्ये विभागली गेलेली आपल्याला दिसून येते. परंतु या शुंगांनी त्यांचा कल जरी सनातनी ब्राह्मणवादाकडे असला तरी काही प्रदेश जे ते खरं तर त्यांना निळंकुरित करणं क्षमतेअभावी किंवा त्या संख्याभावी शक्य होतं नसल्याने त्यांनी काही प्रदेशातल्या ज्या विशेषतः आदिवासी भूप्रदेश किंवा आदिवासी जे पट्टे होते त्यांना स्वायत्ता दिलेली आपल्याला दिसून येते. आणि प्रशासकीय रचनेचा संदर्भ किंवा त्याचा दाखला देताना आपल्याला कालिदास आणि पतंजली यांचं जे काय लिखाण आहे किंवा यांच्या ज्या काही संहिता आहे त्याच्यामध्ये मंत्री परिषद पुष्यमित्र शुंग किंवा शुंग राजघराण्यामध्ये अस्तित्वात होती याचा दाखला दिसतो. आणि कालिदासाच्या दाखल्यानुसार पुष्यमित्र आणि यज्ञसेन हे जे काही दोन महत्त्वाचे राजे होते त्यांच्यामध्ये संघर्ष होता असाही दाखला आपल्याला कालिदासाच्या मालविकाग्निमित्रम या नाटकामध्ये दिसून येतो. त्यामुळे शुंग राजवटीच्या काळामध्ये खरं तर पुष्यमित्र शुंग हेच एक महत्त्वाचे प्रबळ राजा होता. त्याच्यानंतर शुंग घराण्यातले जे काही इतर राज्य होते ते तेवढे प्रबळ होते ते हळूहळू शक्तीहीन होत
शुंग घराण्याचा सुद्धा ऱ्हास आपल्याला झालेला दिसून येतो. परंतु या काळात शुंग घराण्याने काही कलाही जोपासण्याचा इतिहासकारांचा दावा आहे. विशेषतः या शुंग कालखंडातले जे काही कलाकार होते त्यांचा रस हा मानवी आकृत्या चितारण्यामध्ये जास्त होता, मानवी आकृत्या बनवण्यामध्ये जास्त होता. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की भरभूत, बोधगया, साची हे जे काही महत्त्वाचे कला आहेत त्याला शुंग शासकांकडून पॅट्रोनायझेशन किंवा एक संरक्षण मिळालेलं आपल्याला दिसून येतं का असाही एक दाखला या शुंग राज्यघराण्याच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. शुंगानंतरचं जे महत्त्वाचं घराणं राजवट आहे ती इंडो-सिथियन्स आणि इंडो-पार्थियन्स म्हणून ओळखलं जातं. भारतीय भाषेमध्ये आपण इंडो-सिथियन्सना शक या नावाने ओळखतो. त्यामुळे हे ते शक आहे की ज्याच्यामुळे शकेवली किंवा शके विशिष्ट काळ दर्शवण्यासाठी जो काय आहे ना तो शके इथून सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे शक जे आहे ज्याला इंडो-सिथियन्स असं म्हटलं गेलं ते शकांची उत्पत्ती सुद्धा मध्य आशियामध्ये होती किंवा त्याचं मूळ सुद्धा मध्य आशियामध्ये असलेलं दिसून येतं. या शकांच्या काळामध्ये वेगवेगळ्या नाणे पाडली गेली किंवा नाणे जारी केले गेले. त्यामुळे शकांची माहिती देणारे बरेचसे नाणकशास्त्रीय पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलं जे महत्त्वाचं विविध गट या काळामध्ये भारताच्या या उत्तर-पश्चिम विभागात येत होते. त्यामुळे त्यातलाच एक महत्त्वाचा राजा किंवा महत्त्वाचा व्यक्ती होता तो होता अझीज की जो या भूप्रदेशामध्ये आशियामध्ये वानुनस नावाचे गट होता त्याचा एक सहसंस्थापक होता की जो महत्त्वाचा सिथियन्स होता अझीज. ओके. त्यामुळे अझीज पहिला हा खरं तर शंख राजवटीचा सुरुवात याच्यानंतर गणली गेली. ओके. त्यामुळे पहिल्या शतकाच्या मध्यापर्यंत आपल्याला सिथियन राजवटीचा किंवा शक राजवटीचा या शकांचा राज्यविस्तार आपल्याला झालेला दिसून येतो. पहिल्या शतकाचा मध्यवर्ती भाग ओके किंवा मध्यवर्ती काळ. पूर्वी हे जे काही शक होते त्याला विक्रम युग म्हणून म्हणजे जेव्हापासून शक सुरू झाले 78 सी किंवा शतक इसवी सन 78 तिथून विक्रम युग सुरू झालं असं मानलं जात होतं किंवा ओळखलं जात होतं. त्यामुळे शकांनी जशी नाणी प्रोड्यूस केली किंवा नाणी हे पाडली त्याचबरोबर उत्तर पश्चिम भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला शकांचे दाखले देणारी शकांची माहिती देणारी नाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे. त्यामुळे याच्यामुळे इंडो-सिथियन्स राजवटीवर प्रकाशझोत टाकणं सोपं गेलेलं आहे. ओके. त्याचबरोबर शकांनी काय केलेलं आहे की जिथले जे स्थानिक उत्तर पश्चिम भारतामध्ये जे काही स्थानिक राजवंश होते राजवटी होत्या त्यांनी एक त्यांची स्पेस देऊन टाकली. त्यांनी त्यांची जागा देत देत एक राज्य केलं. त्यामुळे त्यांना ॲक्नॉलेज करत किंवा इथल्या स्थानिक राजवटींचा दाखला किंवा त्यांना कुठेही धक्का म्हणजे नष्ट होण्याची भीती न दाखवता त्यांना एक वेगळी स्वायत्तता दिली आणि त्यांनी एक राज्य केलं. दुसरा जो एक महत्त्वाचा गट आहे तो आहे इंडो पार्थियन की ज्याला पहलव म्हणून ओळखलं जातं की ज्याचा खरं तर संस्थापक हा गोंडोफेरस आहे. त्यावेळेला गोंडोफेरसने इंडो पर्शियन्स किंवा पहलव या संस्थांची किंवा याची स्थापना केली किंवा हा वंश त्यांच्या गोंडोफेरसमुळे ओळखला जातो. तर हा जो गोंडोफेरस आहे की जो संस्थापक आहे या किंवा जो इंडो पार्थियन म्हणून आपण ज्याला ओळखतो त्याचा राजविस्तार हा खरं तर सिस्तान ते अर्कोशिया तिथून काबूल खोऱ्यापर्यंत पसरतो आणि काबूल खोऱ्यानंतर गांधार जो प्रदेश होता तो ओलांडून तो जम्मू आणि पठाणकोट बद्दलचा मधला जो परिसर आहे हा असा एवढा मोठा स्पॅन्स आपल्याला इंडो पार्थियन वंशाचा राजवंशाचा राजवटीचा असलेला दिसून येतो की ज्याचा खरं तर स्पेसिफिकली कार्यकाळ इसवी सन 20 ते 45 इसवी सन पूर्व 20 ते इसवी सन 45 हा एक अत्यंत 60-65 वर्षाचा काळ हा इंडो पार्थियन राजवटीचा काळ किंवा राजवंशाचा काळ म्हणून ओळखला गेलेला असतो. त्यामुळे जसं शकांनी स्थानिक राजवंशांना जागा देत देत आपलं धोरण अवलंबिलं तसंच पद्धतीचं पण वेगळ्या कॉन्टॅक्ट संदर्भातलं धोरण इंडो पार्थियन किंवा पहिलव यांनी सुद्धा अवलंबिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे यांची सुद्धा जे काही धोरण होतं राजव्यवस्थेचं धोरण होतं ते खरं तर काही शोषणाच्या आधारावर होतंच. त्याचबरोबर स्थानिक राज्यकर्त्यांना यांनीही स्वातंत्र्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. विशेषतः
इंडो पार्थियनांचं वर्चस्व ज्या ज्या प्रदेशात होतं, विशेषतः गुजरात, ओके, आणि इतर सौराष्ट्र, राजस्थान या ठिकाणले हे जे काही क्षेत्रप होते, त्या क्षेत्रपांना सुद्धा इंडो पार्थियन यांनी फ्री हँड किंवा त्यांना एक मुक्त स्वातंत्र्य त्यांचं राज्य करण्याचा आपल्याला दिसून येतं. परंतु नंतरच्या काळात जे काही कडफिसस आलेत, कुजला कडफिसस, की जे खरं तर नंतर हे खडफिसस कुशाण म्हणून ओळखले गेले. त्यावेळी त्या कुशाणांच्या नेतृत्वामध्ये जो पहिला कुजुला खडफिसस आला, त्याने जे आक्रमण केलं त्याच्यामध्ये या घराण्यांचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो. इंडो पार्थियन पहिलं घराणं. त्यानंतर इंडो पार्थियनानंतर कुजुला कडफिससच्या आक्रमणामुळे, की जो खरं तर कुशाण वंशाचा प्रमुख म्हणून गणला गेला भारतामध्ये आणि राज्यविस्तार सांगतो, परंतु या त्यांच्या असलेल्या भौगोलिक स्थानामुळे त्यांचा विस्तार, त्यांचा संबंध हा इंडो रोमन व्यापाराशी त्याचा महत्वाचा संपर्क होता आणि त्याचा व्यापार इंडो रोमन व्यापार म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्यामुळे हा कुजुला कडफिसस ज्याचे उल्लेख विविध धर्मग्रंथ किंवा विविध त्या काळातले मॅन्युस्क्रिप्ट आहेत, ते एक महान राजा किंवा राजा अशा पद्धतीने त्याला उपाधी दिली गेलेली आहे. या कुजुला कडफिससने खरं तर जुहूची ज्या जमाती 5 कुळांमध्ये विभागलेल्या होत्या, त्याचं इंटिग्रेशन किंवा त्याचं एकीकरण करून भारतात प्रवेश मिळवलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर वर्णन इतिहासकारांच्या मते सुद्धा लॉ ऑफ लिव्हिंग वर्ल्ड असंही केलं जातं. आणि प्रथम कनिष्क प्रथम जो होता कुशाण राजवंशातला, त्याला तो बागो म्हटलं जायचं त्याला, किंवा ज्याला ते स्वतःच देव समजलं जायचं. त्यामुळे हे खरं तर देवांचंच राज्य होतं अशी समजूत त्यांनी स्वतःबद्दल, त्यांच्या राजवंशाबद्दल केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे कनिष्क याचं जे राज्य राहून होतं ते 78 ते 144 मधलं होतं. आणि खरं तर या कनिष्काच्या काळामध्ये 78 सीरींवर आधारित शकयुग सुरू झालं असं एक म्हटलं जातं. जे एक शक युग अगोदरचं होतं, की ज्याच्यामध्ये एक डिबेट आहे. त्यामुळे काहींनी या शकयुगाचा जो संबंध आहे तो कनिष्काच्या कुशाणामधला जो कनिष्क होता त्याच्या राजवंशाशी लाभलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे कनिष्क हा एक जो महत्वाचा राजा होता कुशाणांमधला, त्याचा विस्तार आपल्याला साकेत, कौसंबी, पाटलीपुत्र, श्रीकॅम्पा तसेच गंगा यमुनाचं जे खोरं होतं यामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतो. आणि जी ब्राह्मी शिलालेख सापडलेले आहेत, त्या ब्राह्मी शिलालेखानुसार कुशाण कनिष्काचं जे वर्णन आहे ते एक चक्रवर्ती किंवा युनिव्हर्सल एम्परर असा केलं गेलेलं आहे. एक महान राजा, राजांचा राजा, देवाचा पुत्र अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला ब्राह्मी शिलालेखामध्ये कनिष्काचं केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर इंडो ग्रीकांनी सुद्धा त्याचं वर्णन बॅसिलिओस बॅसिली, जी ग्रीक भाषेमध्ये त्याचा अर्थ राजांचा राजा होतो, त्यांनी त्याला राजांचा राजा म्हटलं. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या उपाध्या खरं तर पर्शियन, चीनी आणि रोमन लोकांनी कनिष्क किंवा या कुशाण साम्राज्याला दिलेल्या आहेत. यामध्ये महाराजाधिराज, दैवपुत्र किंवा स्वर्गाचा पुत्र, सुटर म्हणजे रक्षणकर्ता, कैसर किंवा सीझर इत्यादी. कनिष्कानंतरचं हुईष्क हा एक महत्वाचा माणूस येतो, की जो कनिष्काचा उत्तराधिकारी होतो, की जो जवळजवळ 3 दशकाहून अधिक काळ तो या भूप्रदेशांवर राज्य करतो. आणि हुईष्कच्या काळामध्ये बरीचशी नाणी पाडली गेली आणि त्यातली महत्वाची नाणी म्हणजे बरीचशी नाणी सोन्याची होती. त्यामध्ये इंडिक, इराणी, मध्य आशिया आणि देवतांच्या प्रतिमा या नाण्यांवर होत्या. या नाण्यांवर इराणचा सुद्धा प्रभाव दिसून येतो, कारण त्यातलं जे काही कल्चरल रूट्स या कनिष्कांचे, कुशाणांचे होते ते इथे दिसतात. हुईष्क नंतर आपल्याला वासुदेव हा एक शासक दिसतो, की त्यानेही जवळजवळ 3 दशकाहून अधिक काळ म्हणजे इसवी सन 64 ते 98 पर्यंत जे दीर्घकाळ राज्य केलेलं आपल्याला दिसून येतो. आणि या कुशाणांमधला जो शेवटचा राजा होता किंवा शासक होता तो वासुदेव दुसरा होता, की या वासुदेव दुसऱ्याच्या कार्यकाळामध्ये या कुशाणांचं जे काही भौगोलिक क्षेत्र साम्राज्य विस्तार होता तो संकुचित झालेला आपल्याला दिसून येतो. आणि नंतर एक महत्वाचा ससानी शासक शापूर पहिला, त्याने एक आक्रमण केलं या प्रदेशांवर आणि या कुशाण साम्राज्याचा
अस्त झालेलं आपल्याला दिसून येतं. कुशाणांनी सुद्धा त्यांचा धोरण म्हणून क्षत्रप पद्धतीला बळकटी दिलेली होती आणि त्यांचं साम्राज्य हे असंख्य कामात क्षत्रपामध्ये विभागले गेलेले होते. त्यावेळी कुशाणांचं धार्मिक धोरण मध्ये देवांची बहुलता आपल्याला दिसते. त्यामध्ये बरीचशी इराणी देव हे उलट्या नावाने कोरलेली आहेत, की जे ग्रेको ब्रॅट्रियन भाषेमध्ये आहे. बुद्धाचा सुद्धा उल्लेख बोडो म्हणून केलेला जातो त्यांच्या धार्मिक धोरणामध्ये आणि शिवाच्या जशा मूर्त्या आहेत तशा या कुशाणांच्या काळामध्ये बुद्धाची चित्रणं आपल्याला झालेली आहेत आणि बौद्ध धर्म हा या क्षेत्रात प्रचलित असलेल्या पंथांचा अत्यंत जवळचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे शक आणि पार्थियन हे मनूच्या दृष्टीने नंतरच्या काळात आलेले जे काय होते ते क्षत्रिय असावे किंवा दुय्यम दर्जाचे क्षत्रिय असावे असं मनुस्मृतीमध्ये सुद्धा होतं. खरं तर या सगळ्या राजवंशी जे आलेले आहेत त्यांना स्वतःची भाषा नव्हती, स्वतःची लिपी नव्हती, तरी सुद्धा ते भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक होते आणि त्यांनी एक महत्त्वाचं योगदान सुद्धा दिलेलं आहे. विशेषतः आपल्याकडे जे पगडी, अंगरखा, पायघोळ, जड लांब कोट, टोप्या, हेल्मेट, बूट हे जे आहे हे जे काही गोष्टी आल्यात ते या सगळ्या इतर परकीय गोष्टींमुळे आलेल्या आहेत. आशियाई युद्धांमुळे लष्करी तंत्रज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. नंतरच्या काळात ज्या गैर-राजशाही शक्ती म्हणून औदुंबर, यौधेय, मालव, सिबी, वृष्णी यासारख्या प्रबळ कुळं आपल्याला दिसून येतात. आज आपण इथे थांबू.